जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे न्यायालय परिसर तसेच संपूर्ण शहादा शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत शहादा बार असोसिएशनतर्फे नंदुरबार उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना निवेदन। शहादा शहरात मागे गेल्या जुलै 16 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरगाव रोडकडून पावसाचे पाणी शहादा शहरात अतिशय वेगाने शिरले। त्यामुळे डोंगरगाव रोडालगत असलेल्या रहिवासी कॉलनीमधून पाटातून पाणीवर येऊन ते शहादा डोंगरगाव रोडवरील ओम ॲक्सिडेंट हॉस्पिटल ते शहादा न्यायालय या परिसरात मोठ्या प्रमाणात जलभरावयास सुरुवात झाली। यामुळे शहादा न्यायालयाच्या परिसराला जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले होते। न्यायालय इमारत लगत न्यायिक अधिकाऱ्यांची निवासस्थाने देखील असून त्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते। न्यायाधीश निवगेकर यांच्या निवासस्थानात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने त्यांच्या निवासस्थानातील सामान देखील पूर्णपणे पाण्यात भिजले होते। त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ओम ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे व शहादा न्यायालय येथे झाले आहे। रात्रीच्या वेळेस न्यायालयीन कर्मचाऱ्यांना व न्यायिक अधिकाऱ्यांना कोर्टात येऊन कोर्ट केसेसच्या फायली, कम्प्युटर्स व इतर महत्त्वाचे साहित्य उंचावरून ठेवावे लागले। तसेच जर का केले नसते तर कोर्टातील सुनावणीच्या केसेसचे पर्यायाने न्याय मागणाऱ्या जनतेचे अति मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते। तसेच जुलै 18 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी शहादा न्यायालयास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व निरीक्षण केले व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे शहादा न्यायालयाचे नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर झालेला असून ज्या ठिकाणी सध्याची इमारत उभी आहे ती इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम होणार असून त्याकरिता न्यायालय स्थलांतरित करणे गरजेचे आहे। मात्र न्यायालयास दुसरीकडे इमारत उपलब्ध होत नसल्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामास अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे शहादा वकील संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे की शासनाकडून लवकरात लवकर शहादा न्यायालय नवीन इमारत उपलब्ध करून दिल्यास शहादा न्यायालयाचे नवीन इमारतींचे बांधकाम लवकरात लवकर होण्यास मदत होईल। पर्यायाने आम जनतेला व न्यायालयात न्याय मागणाऱ्या जनतेला याचा फायदा होईल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शहादा बार असोसिएशन यांच्याकडून देण्यात आले आहे। निवेदनावर शहादा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय चव्हाण, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमोल गुलाले, सचिव ॲडव्होकेट सुनील वसावे, शहादा न्यायालयाचे डीजीपी ॲडव्होकेट विनोद गोसावी, ॲडव्होकेट सूरज चव्हाण, ब्रजेश जयस्वाल, जसराज सेठ, DS पाटील, एम निकम, अक्षय छाजेड, सतीश पाटील, समीर टाटिया, स्टेम्स सेठ, दीपक पाटील, प्रभू गुरव, उमाकांत घोडराज, संजय चौधरी, युवराज ईशी, अनिल सराफ, गोवर्धन पाटील, दीपक पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
16/7/2024ला शहाद्याला रात्री मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टी झाल्यामुळे डोंगरगाव रस्त्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शहादा शहरात घुसलं। त्यात ओम ॲक्सिडेंट हॉस्पिटलपासून तर शहादा कोर्टापर्यंत संपूर्ण जलभराव झालेला होता। त्यात शहादा न्यायालयामध्ये संपूर्ण म्हणजे असं जलाशयाचं वातावरण निर्माण झालं। सगळीकडे पाणीच पाणी, कोर्टामध्ये पाणी शिरलेलं। रात्रीच्या वेळेस न्यायालयीन कर्मचाऱ्यांना, न्यायिक वर्गाला, न्यायाधीशांना येऊन कोर्ट हॉल्स उघडून ज्या काय फायली वगैरे होत्या, जे काही महत्त्वाची कॉम्प्युटर्स वगैरे इतर जी काही साधनं होती ते उंचावर त्यांना नेऊन ठेवावे लागले। अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाचं कामकाज हे बऱ्यापैकी ठप्प झालं आणि ही परिस्थिती जी आहे, अशा परिस्थिती ही शहादा न्यायालयात आज पहिल्यांदाच उद्भवली अशातला भाग नाहीये। ही परिस्थिती 2019 मध्ये सुद्धा निर्माण झाली होती आणि 2021 मध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली होती। पुन्हा तीच परिस्थिती आता 2024 मध्ये परवाच्या दिवशी उत्पन्न झाली। 2021 मध्ये माननीय जिल्हाधिकारी खत्री मॅडम यांनी स्वतः येऊन शहादा न्यायालयाची त्यावेळेस परिस्थिती पाहिली होती, त्यावेळेस निरीक्षण केलं होतं। मात्र तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये कुठलाही बदल घडलेला नाही। ही परिस्थिती जी वारंवार निर्माण होते शहादा न्यायालयात, तसंच शहादा शहरामध्ये, याच्यावर एक कायमचा उपाययोजना होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून शहादा शहरातील लोकांच्या अडचणी ज्या ह्या पाण्यामुळे निर्माण होतात, पावसाच्या पाण्यामुळे, अतिवृष्टीमुळे, एक जरी मोठा पाऊस झाला तरी शहाद्यामध्ये जलभराव होत असतो। तर ही परिस्थिती लवकरात लवकर म्हणजे कायमची ही परिस्थिती जी आहे ही ह्या परिस्थितीचं कायमचं निवारण होणं गरजेचं आहे। त्याकरिता आम्ही आज इथं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय देण्याकरता आमचं निवेदन देण्याकरता आलो होतो। त्यात शहादा न्यायालयाची जी इमारत आहे, त्या शहादा न्यायालयाची इमारत लवकरात लवकर निर्माण होणं, त्याचं बांधकाम लवकरात लवकर होणं हे गरजेचं आहे। त्यासाठी पर्यायी इमारत मिळणं न्यायालयासाठी गरजेचं आहे, कारण न्यायालयाचं स्थलांतर केल्याशिवाय त्या ठिकाणी नवीन इमारत निर्माण होणार नाही। त्यामुळे शासनाने न्यायालयासाठी नवीन इमारत किंवा ज्या शासनाच्या ज्या काही इमारती असतील त्यापैकी एखादी इमारत लवकरात लवकर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। ती सुद्धा मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे।